आदर्श मित्र संस्थेच्या वतीने 24वा जो वर्धापन दिन दरवर्षी तुम्ही साजरी करता, त्यानिमित्त आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्व पक्षाचे सर्व आदरणीय सन्माननीय सदस्य, डिजिटल मीडियाचे सर्व पत्रकार आणि ज्यांच्यासाठी ही स्पर्धा ठेवलेली आहे अशा माता भगिनी ज्यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे त्यांचा सगळ्यांचा इथे मी सन्मान करते। खरं तर आपण जेव्हा एखादे आपल्या भारतीय संस्कृती आहे, अंबाजोगाई तसं पाहिलं तर सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सगळीच याचं माहेरघर आहे आणि या ठिकाणी अशा स्पर्धा होणं म्हणजे अपेक्षितच आहे आणि 24 वर्षापासून हा तुम्ही स्पर्धा घेतात हे खरंच तुमच्यासाठी सगळ्यांसाठी अभिमानाची आणि कौतुकाची बाब आहे। आणि महिला भगिनी पण की एक एवढ्या कामाच्या व्यापातून आपल्या कामाचं कुठेतरी कौतुक होणार आहे, त्याची पावती मिळणार आहे, हा विचार करून तुम्ही ज्या स्पर्धेमध्ये भाग घेतात तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन। ज्यांनी भाग घेतलाय त्यांचे आणि ज्यांना बक्षीस मिळाले नाही मिळाले त्यांचे सुद्धा अभिनंदन। ही एवढ्या सगळं कामं करून तुम्ही ही सुद्धा तुमची कला जोपासता त्याबद्दल सर्वप्रथम सर्व महिला भगिनींचे पार्टिसिपेटचे मी अभिनंदन करते। आताच बोलताना सतीश भाऊ बोलले की पक्षाचं उमेदवाराचं विजन तुम्ही या माध्यमातून करू शकता, पण मला वाटतं की हा म्हणजे विजन पक्ष हे सगळ्या नंतरच्या गोष्टी, हे ते व्यासपीठ नाही, हा कौतुक सोहळा ज्यांनी भाग घेतलेला आहे त्यांचा आहे असं मला वाटतं। माझी विजन, पक्षाचे विजन, मी उमेदवाराचे विजन हे तर प्रत्येक ठिकाणीच करतो, त्याच्यामध्ये काही म्हणजे वेगळं नसणार आहे, विजन तर असायलाच पाहिजे, पण हे ते व्यासपीठ नाही असं मला वाटते। आणि मी फक्त इथे शुभेच्छा देते। आताच कांबळे सरांनी सांगितलं की मला थांबावं लागेल, सगळ्यांचं ऐकावं लागेल, मी सगळ्यांची माफी मागते की मी पुढे बोलली, कारण पुढे कार्यक्रमाला जायचंय आणि ते प्रत्येक जण येऊन म्हटलं की मी तुमच्या साथ आहे, की तुमच्या मागे आहे, पण मी सगळ्यांना विनंती करते की माझ्या पाठीशी सगळे राहा, एवढंच मी इथे सांगते आणि सगळ्यांचे आशीर्वाद, सगळ्यांचं मार्गदर्शन, तुमची मुलगी, तुमची बहीण म्हणून मला अपेक्षित आहे। एवढं बोलून मी सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा देते। मला इथं बोलवलं, बोलण्याची संधी दिली, आदर सन्मान केला आणि सगळ्या प्रवाहात मला घेतलं त्याबद्दल परत एकदा धन्यवाद। डिजिटल मीडियाचे मी शतशः आभार व्यक्त करते आणि आणखी एक गोष्ट फक्त एक पत्रकारांबद्दल सांगू इच्छिते की एवढ्या माझ्या 12 वर्षाच्या राजकीय सामाजिक प्रवासामध्ये माझी 80% माझं जी प्रसिद्धी किंवा माझं जे नाव आहे ते प्रिंट मीडिया म्हणा, डिजिटल मीडिया याच्या माध्यमातून झालेलं आहे, त्याच्यामुळे मी आयुष्यभर पत्रकार बांधवांची ऋणी आहे। एवढंच मी बोलते, धन्यवाद। निर्माण करण्यासाठी मी माझ्या जीवाचा राग करणार, पूर्ण ताकद देणार। तुमच्या आठवणी विमाता येतील, तिथं उद्योगधंदे येतील, तिथं रेल्वे येतील, पाहिजे सगळ्या सुखसुविधा येतील, त्याच्यामुळे फक्त जिल्हा निर्माण करणे हे माझं एकही उद्देश राहील। त्याबद्दल आपण सर्वांनी मला शुभेच्छा द्याव्या आणि या ठिकाणी मी सर्वांचं मला संधी बोलण्याची दिली त्याबद्दल आभार म्हणून अंबाजोगाई दर्शनचे न्यूज चॅनलचे माझे मित्र माननीय सतीश मोरे यांच्या 24व्या वर्धापन दिनानिमित्त मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। मागील 24 वर्ष त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत एक आपलं नाव केवळ अंबाजोगाई शहरातच नाही, केज मतदारसंघातच नाही तर बीड जिल्ह्यापर्यंत नेण्याचं काम त्यांनी आपल्या वस्तुनिष्ठ लेखणीच्या माध्यमातून आणि सामान्य जनतेचा आवाज होऊन त्यांनी जो सामान्य जनतेला एक आवाज देण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। आपली वाटचाल, आपली यापेक्षाही उभारी मागच्या 24 वर्षाच्या अनुभवावर पुढे भविष्यामध्ये प्रगती होत राहावी अशा मनपूर्वक मी शुभेच्छा आपणास देतो। या ठिकाणी 24व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून आमच्यासारख्या मनातील इच्छा बाळगणाऱ्या भावी आमदारांना देखील आपण या ठिकाणी व्यासपीठ दिलं, त्याबद्दल मी आपला या निमित्तानं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। मागच्या वर्षी म्हणजे मागच्या पंचवार्षिकवेळी ज्यावेळेस मला संधी मिळाली, केज मतदारसंघामधून वंचित बहुजन आघाडीने मला उमेदवारी दिली, मी सर्वांनी वंदनीय विधिज्ञ बाळासाहेब आंबेडकर यांचं मी मनपूर्वक आभार आणि ऋण व्यक्त करतो। त्यांनी दिलेल्या संधीमुळे मला अंबाजोगाई आणि केज मतदारसंघामध्ये सर्वाधिक मतांची लीड या ठिकाणी मिळाली। 10,000 मतांचा टप्पा या ठिकाणी गाठता आला। मराठवाड्यामध्ये वंचित बहुजन आघाडीने हा 3रा सन्मान आपल्या केज मतदारसंघामुळे मिळाला। मी हे माझं भाग्य मानतो की मी ज्या कुटुंबामध्ये जन्माला आलो त्या माझे आजोबा रामलिंग स्वामी जे येळंगाट या गावाचे या मतदारसंघातले
आणि पहिली जेव्हा सार्वत्रिक निवडणूक झाली 1952, त्या 52च्या निवडणुकीमध्ये ते काँग्रेस पक्षातर्फे उभा राहिले आणि निवडून आले. त्यानंतर मला ही संधी मिळाली आणि विजन प्रसिद्धी माध्यमाच्या पत्रकाच्या माध्यमातून, लेखणीच्या माध्यमातून विकास साधण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केला. मागच्या 5 वर्षामध्ये केज आणि अंबाजोगाई या मतदारसंघाच्या विकासासाठी माझे लेखणीच्या माध्यमातून मी प्रयत्न केले. मी पुढे भविष्यात जर संधी मिळाली तर निश्चितच पुन्हा एकदा आपला या ठिकाणी पाय होईल आणि या मतदारसंघाच्या विकासासाठी एक या ठिकाणचा मतदार म्हणून मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल, एवढं मी या ठिकाणी अभिवचन देतो. आणि सन्माननीय व्यासपीठावर आणि आपल्या सर्वांनी या ठिकाणी मला ऐकलं त्याबद्दल मी आपलाही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि या निमित्तानं आपण ज्या स्पर्धा आयोजित केल्या आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या स्पर्धकांनी आज सहभाग घेतला त्या सगळ्या स्पर्धकांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. ज्यांना बक्षीस मिळाली त्या बक्षिसामध्ये माझ्या सन्माननीय मोठ्या काकू दीपा स्वामी जे आदर्श शिक्षिका आहेत, माझे काका दिलीप स्वामी या पुरस्काराचे मानकरी ठरले, त्याबद्दल त्यांनाही मी या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो. माझी बहीण जिने पंढरपूरमधून म्हणजे संभाजीनगरमधून येथून तिने या स्पर्धेत सहभाग घेतला, त्या बहिणीचंही मी या ठिकाणी कौतुक करतो. आणि आपण माझ्या बहिणीचं या ठिकाणी कौतुक केलं त्याबद्दल सतीजी आपल्याला मित्र म्हणून मी आपल्याला या ठिकाणी धन्यवाद देतो. धन्यवाद. पार्टीचे भावी उमेदवार ॲडव्होकेट शिवाजी कांबळे साहेब यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात. आज या ठिकाणी अंबाजोगाई दर्शनचे सतीश मोरे यांनी 24व्या वर्धापनानिमित्त या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम केला आणि महिलांना एक सन्मानाचं व्यासपीठ मिळवून दिलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. फक्त या ठिकाणी व्यासपीठावर बोलत असताना गेल्या 35 वर्षापासून केज विधानसभा मतदारसंघाच्या माध्यमातून जो विकास होणं आवश्यक होतं तो विकास झालेला नाही. महत्वाचे फक्त 5 प्रश्न मी मांडतोय या माध्यमातून. आत्ताचे जे खासदार आहेत बजरंग बाप्पा, आम्ही ज्या दिवशी रेस्ट हाऊसला भेट झाली त्या दिवशी आम्ही त्यांना चर्चा केली की अंबाजोगाईचा जिव्हाळ्याचा जर प्रश्न असेल तर अंबाजोगाईचा दवाखाना, या दवाखान्यामध्ये आपण या समितीचे अध्यक्ष आहे, पण अध्यक्ष असताना सुद्धा आपण मिटिंग या ठिकाणी लावली नाही. दुसरा भुटेनद तलावाचा प्रश्न, तिसरा काळवटी धरणाचा जो प्रश्न आहे उंची वाढवण्याचा तो, त्याच्यानंतर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाची जागा मंजूर झाली पण इमारतीचं काम झालेलं नाही, हा एक प्रश्न. अशा पद्धतीनं जे महत्वाचे प्रश्न आहेत, जिल्हा निर्मितीचा प्रश्न आहे, अंबाजोगाई ते घाटनांदूर रेल्वेचा प्रश्न आहे, या बाबतीमध्ये लोकप्रतिनिधीनं या जनतेसमोर बोलणं गरजेचं आहे. व्यासपीठाच्या माध्यमातून हे बोलल्यानंतर ज्या लोकप्रतिनिधी या ठिकाणी निवडून येणार आहेत किंवा निवडणुकीला समोर जाणार आहेत त्या जनतेनं ह्या प्रश्नाची फार या ठिकाणी गरज आहे असं मला वाटतं. या ठिकाणी मंचावर मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. यानंतर डिजिटल मीडियाचे आमचे प्रदेशचे अध्यक्ष आदरणीय अनिलजी वाघमारे साहेब. कांबळे साहेब तुम्हीच सगळ्यांना विनंती केली की सगळेजण थांबणारच आहेत. नाही नाही, उलट ताईला सुद्धा काय होत आहे की प्रत्येक साक्षीदार आहात सर्वजण, कारण आपण सर्व भावी आमदार आहात केज विधानसभा मतदारसंघाचे. तुम्हाला या निमित्तानं ज्यांना तिकीट मिळेल त्यांना भरभरून आमच्याकडून शुभेच्छा. आणि आमचे सतीशजी मोरे आणि डिजिटल मीडियाची टीम जी आहे अंबाजोगाईची यांचं विशेष कौतुक करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धार्मिक असेल आणि काहीतरी संदेश असेल भावी उमेदवारासाठी. आणि कदाचित मला माहित नाही पण ज्ञानबा माऊली सुद्धा एखाद्या बरे भावी उमेदवाराच्या रेसमध्ये येऊ शकतात का नाही अद्याप तर काय माहित नाही. काय नेमका हा रहस्याचा फुगा आहे आपण माऊलीकडून ऐकूया. सन्माननीय व्यासपीठावर विराजमान झालेले सर्व भावी आमदार, ज्या भावी आमदारांना करण्यासाठी मॅन पॉवर घेऊन बसलेले आमच्या ताईसाहेब आणि श्रोतेगण हो, मीडिया, त्यानंतर माझे मित्र ज्यांना बक्षीस मिळाले त्या माझ्या माता माऊली, त्यांची उखाणे सुद्धा मला बऱ्याच वेळाने आज ऐकायला मिळाले, परंतु वेळेअभावी आता काही जास्त बोलत नाही. फक्त हा कार्यक्रम राजकीय नाही, हा कार्यक्रम शुभेच्छेचा आहे. आता मलाही भाषण करायला मी 2 तास घेऊ शकतो, परंतु हे सन्माननीय व्यासपीठ नाही आहे.
फक्त शुभेच्छा, मोरे साहेबांच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण सगळे आलेलो आहोत. तुम्हाला व्यासपीठावर भावी आहे, तुम्हाला कुठे स्टेज गाजवायचे, काय करायचे, काय हे करायचे ते करावं. कृपया मी म्हणजे स्पष्ट बोलायला म्हणजे राग मानू नका. आता राहिला प्रश्न आमच्या सतीश मोरे साहेबांचा. त्यामध्ये अंबाजोगाई दर्शन न्यूज चॅनल त्यांनी जे सुरुवात केलेली आहे आणि त्यांनी 24 वर्ष सांगितलेलं आहे, परंतु या सभागृहामध्ये बसलेल्यामध्ये सर्वात जास्त वयाने मला वाटतं माने साहेब आणि हे दोघं तिघांनी सोडल्यानंतर मी 75 वर्ष वय माझं झालेलं आहे. आणि मोरे साहेबांनी 24 वर्षापूर्वी परमेश्वर गीते आणि मोरे साहेबांनी जो या ठिकाणी प्रयोग केला, त्यावेळेला प्रिंट मीडिया होती आणि त्यांचं चॅनल काढण्याचं धारिष्ट किंवा धैर्य ते सुरुवातीला बघितले. सुरुवातीचा मी त्यांचा मित्र आहे आणि काही नसतानापासून मदत करण्याची, आर्थिक म्हणून नाही पण सर्व तऱ्हेची आम्ही त्यांच्या धावपळीला साथ देण्यासाठी मदत केलेली आहे. आणि आज सतीश मोरे, परमेश्वर गीते हे आम्ही स्वतः पाहतो. त्यानिमित्ताने मी जास्त वेळ न घेता त्यांच्या कार्याला सतत 24 वर्षाच्या कार्याला सतत आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज जे आमच्या समोर जे चित्र दिसलं त्या त्यांच्या कार्याला मी भरभरून शुभेच्छा देतो. राहिला प्रश्न विधानसभा केजचा, मी 1980ला मी विधानसभा पहिली लढलेली आहे की जे आता उमेदवार आणि जे आमदार झाले त्यांचे जन्म सुद्धा झाले नव्हते, त्यांचे दिवंगत झाले त्यांचेही नसतील बहुतेक, पण 2-4 वर्षाचे असतील इकडे सगळं. पण मी तिकीट मागितलं नाही, काही मागितलं का? मला न मागता सुद्धा देतील. पण मी आता हे ज्यांनी तिकीट मागितलेलं आहे, जे आता भावी आमदार म्हणून सगळ्यांनी भाषण केले, मी भावीला विद्यमान करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. भावी तुम्हाला भरभरून शुभेच्छा देते. एक भगिनी म्हणून नेहमी मी तुमच्या बरोबर असेल आणि तुम्ही जे मला प्रसिद्धी देण्याचं काम चालू केलेलं आहे त्यासाठी मी तुमचे आभारी आहे. इथं हा राजकीय व्यासपीठ नाहीये. तुम्हाला त्यांचं कामच माहित नाही. जिथं हात घालील तिथंच पाणी काढील, पण त्याच्या डोक्यात बसलं पाहिजे. असे माऊली साहेबांच्या समोर मी सतीश साहेबांचा सत्कार करण्यासाठी बराच वेळ प्रयत्नात आहे, बराच वेळ. आता मला संधी दिली तरी कृपया या विशेष यावं येणार 100%